सूर्यग्रहण 2026 जवळ आलेलं आहे आणि सूर्यग्रहणाच्या दिवशीच आलेली आहे आषाढ दीप अमावस्या, ज्याला दिव्याची अमावस्या किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये गटारी अमावस्या देखील म्हणतात. तर सूर्यग्रहण आल्यामुळं गर्भवती महिलांनी नेमकं काय करावं, काय टाळावं आणि कोणत्या चुका चुकूनही करू नये. सूर्यग्रहण 2026, गर्भवती महिला सावधान. सूर्यग्रहण कधी लागणार आहे, किती वेळ हे सूर्यग्रहण असणार आहे, सूर्यग्रहणाचा कोणता प्रकार आहे, हे भयानक सूर्यग्रहण आणि आषाढ दीप अमावस्या एकाच दिवशी आणि हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार का? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, यंदा 2026 मध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि गर्भवती महिलांनी सावधान राहण्याचा दिवस आलेला आहे. ते म्हणजे आलेला आहे भयानक सूर्यग्रहण आणि त्याच दिवशी आलेली आहे आषाढ दीप अमावस्या. हे एकत्र आलेलं आहे. तर हा अत्यंत दुर्मिळ योग आलेला आहे. अमावस्या तिथी आणि भयानक सूर्यग्रहण एकाच दिवशी आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, 12 ऑगस्ट 2026 ही तारीख जवळ येत आहे आणि जगभरातील करोडो लोकांचं लक्ष या सूर्यग्रहणाकडे आहे. खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि लाखो लोक एका खगोलीय घटनेकडे डोळे लावून बसले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहण आणि आषाढ दीप अमावस्या एकाच दिवशी आलेलं आहे. त्यामुळे हे सूर्यग्रहण नेमकं शुभ असणार आहे की अशुभ असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. सूर्यग्रहण 2026 आणि आषाढ अमावस्या एकत्र आल्यामुळे 2026 मध्ये आलेले या सूर्यग्रहणाबद्दल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही जण म्हणत आहेत हे सामान्य सूर्यग्रहण नाही, काही जण म्हणत आहेत हे खूप भयानक सूर्यग्रहण आहे, काही जण म्हणत आहेत हे खूप घातक मानलं जाणार आहे सूर्यग्रहण. काही जण म्हणत आहेत या दिवशी भर दुपारी अंधार पडणार आहे, तर काही जण म्हणत आहेत या ग्रहणाचा खूप अशुभ परिणाम भोगावा लागणार आहे. खास करून गर्भवती महिलांनी सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तर काही जण विचारत आहेत या ग्रहणाचा धार्मिक दृष्टिकोनातून नेमका अर्थ काय आहे आणि याचा आपल्यावर काही परिणाम होणार का? पण या सगळ्या मागचं खरं सत्य नेमकं काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक एक प्रश्नाचा पुराव्यासह आणि सविस्तर उलगडा करणार आहोत. त्याआधी मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुम्ही आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. मित्रांनो, आता सर्वात आधी जाणून घेऊया 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणारं सूर्यग्रहण नेमकं कोणत्या प्रकारचं आहे. हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सूर्यग्रहण 2026 आषाढ दीप अमावस्या, म्हणजेच याला गटारी अमावस्या देखील म्हणतात, तर हे एकत्र आलेलं आहे. सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं की सूर्यग्रहण म्हणजे सूर्य अचानक काळा पडतो किंवा त्याचं तेज कमी होतं, पण खरं कारण तसं अजिबात नाही. वैज्ञानिक आणि खगोलीय दृष्टिकोनातून पाहिलं तर सूर्यग्रहण ही पूर्णपणे नैसर्गिक आणि खगोलीय घटना आहे. आपल्या सौरमालेमध्ये पृथ्वी सतत सूर्याभोवती फिरत असते, तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. या दोघांची गती आणि मार्ग निश्चित असतात, पण कधीकधी अशी एक विशिष्ट वेळ येते जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे तिन्ही जवळजवळ एका सरळ रेषेमध्ये येतात. त्यावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि ज्या भागावर ही सावली पडते त्या भागातील लोकांना काही काळासाठी सूर्य पूर्णपणे किंवा अंशतः झाकलेला दिसतो. यालाच सूर्यग्रहण असं म्हणतात. म्हणजेच सूर्यग्रहणात सूर्यामध्ये कोणताही बदल होत नाही, त्याचं तेज कमी होत नाही आणि सूर्याला काहीही होत नाही. फक्त पृथ्वीवरून पाहणाऱ्या आपल्या दृष्टिकोनातून चंद्र काही काळासाठी सूर्याला झाकतो, म्हणून आपल्याला सूर्यग्रहण दिसतं. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
प्रत्येक वेळी अमावस्या असतेच, मग सूर्यग्रहण अमावस्येला सूर्यग्रहण का लागत नाही? हा प्रश्न खूपच रहस्यमय आहे आणि याचं उत्तर समजलं की सूर्यग्रहणाचं संपूर्ण रहस्य तुमच्या लक्षात येईल. चला तर मग पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया, प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण का लागत नाही. मित्रांनो, आता प्रश्न असा पडतो की सूर्यग्रहण फक्त अमावस्येलाच लागतं हे आपल्याला समजलं, पण अमावस्या तर दर महिन्याला येते, मग प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण का लागत नाही? त्यामागचं कारण खूपच रहस्यमय आणि खोल आहे. तर बघा मित्रांनो, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण चंद्र ज्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरतो ती कक्षा पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेच्या तुलनेत सुमारे 5 अंशांनी झुकलेली असते. याच छोट्याशा झुकावामुळे बहुतेक अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्याच्या अगदी समोर येत नाही. तो कधी सूर्याच्या थोडा वरून तर कधी थोडा खालून जातो. म्हणून त्याची सावली पृथ्वीवर पडतच नाही आणि सूर्यग्रहणही होत नाही. मात्र वर्षातील काही विशिष्ट दिवस असे असतात जेव्हा चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा अशा प्रकारे एकमेकांना छेदतात की अमावस्येच्या वेळी चंद्र सूर्याच्या अगदी समोर येतो. तेव्हाच चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते आणि तेव्हाच सूर्यग्रहण घडतं. म्हणूनच प्रत्येक सूर्यग्रहण अमावस्येलाच होतं, पण प्रत्येक अमावस्या सूर्यग्रहण घेऊन येत नाही. आता इथपर्यंत आपण समजलो की सूर्यग्रहण कसं होतं आणि प्रत्येक अमावस्येला ते का होत नाही. पण आता सर्वात मोठा प्रश्न, 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणारं सूर्यग्रहण नेमकं किती तासाचं असणार आहे? फक्त 2-3 मिनिटं सूर्य पूर्णपणे झाकला जाणार आहे की हा संपूर्ण खगोलीय प्रवास अनेक तास चालणार आहे? याचं उत्तर ऐकल्यावर तुम्हाला पूर्ण सूर्यग्रहण किती अद्भुत आणि दुर्मिळ असतं याची खरी कल्पना येईल. चला आता पुढच्या भागात याचाच सविस्तर उलगडा करूया. तर मित्रांनो, आता आपण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया, जे 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणारं सूर्यग्रहण नेमकं किती तासाचं असणार आहे. याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. काही जण म्हणतात हे ग्रहण फक्त 2 मिनिटाचं आहे, तर काही जण म्हणतात हे 4 तासापेक्षा जास्त काळ चालणार आहे. मग यापैकी खरं काय? खरं म्हणजे दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. आता ते कसं ते समजून घेऊया. सूर्यग्रहण एका क्षणात सुरू होत नाही आणि एका क्षणात संपतही नाही. सर्वात आधी चंद्र सूर्याच्या एका छोट्याशा कडेवर येऊ लागतो. हा ग्रहणाचा प्रारंभ असतो. त्यानंतर चंद्र हळूहळू सूर्याचा अधिक भाग झाकत जातो. ज्या भागातून पूर्ण सूर्यग्रहण दिसणार आहे त्या ठिकाणी एक क्षण असा येतो की चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो. या अवस्थेला पूर्णता म्हणतात. 12 ऑगस्ट 2026 रोजी ही पूर्णता जास्तीत जास्त सुमारे 2 मिनिटे 18 सेकंद टिकणार आहे. म्हणजे दिवसा काही क्षणासाठी अंधार पडल्यासारखा अनुभव येईल आणि सूर्याचा बाहेरील प्रकाशमंडल म्हणजेच कोरोना स्पष्टपणे दिसू शकतो. पण मित्रांनो, ग्रहणाचा संपूर्ण प्रवास पहिल्यांदा चंद्र सूर्याला स्पर्श करतो, त्यानंतर पूर्णता येते आणि शेवटी चंद्र पूर्णपणे बाजूला सरकतो. हा मिळून सुमारे 4 तास 24 मिनिटाचा असतो. म्हणूनच काही ठिकाणी 2 मिनिटाचं ग्रहण असं म्हटलं जातं, तर काही ठिकाणी 4 तासाचं ग्रहण असं सांगितलं जातं. आता तुम्हाला यामागचं खरं कारण समजलं असेल तर मित्रांनो, एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण सूर्यग्रहणामागचं वैज्ञानिक आणि खगोलीय कारण समजून घेतलं. पण मित्रांनो, आपले हिंदू धर्मशास्त्र सूर्यग्रहणाबद्दल काय सांगतं हा प्रश्न देखील अनेकांच्या मनात असतो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये सूर्यग्रहणाचा संबंध राहू आणि केतू यांच्याशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी एक असुर देवतांच्या रांगेत बसून अमृत प्राशन करू लागला. भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून त्याचा भेद ओळखला आणि सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. परंतु अमृताचा थेंब आधीच त्याच्या कंठात गेल्यामुळे तो मृत झाला नाही. त्याचं मस्तक राहू
म्हणून ओळखलं गेलं आणि धड केतू म्हणून अशी धार्मिक मान्यता आहे की सूर्य आणि चंद्र यांनी त्या असुराची ओळख भगवान विष्णूंना सांगितली होती. त्यामुळे राहू आणि केतू यांच्या मनात सूर्य आणि चंद्राविषयी वैर निर्माण झालं. त्यामुळे वेळोवेळी राहू सूर्याला आणि केतू चंद्राला ग्रासतात अशी पौराणिक मान्यता हिंदू धर्मामध्ये सांगितली जाते. यालाच धार्मिक भाषेत ग्रहण असं म्हटलं जातं. मित्रांनो, ही धार्मिक आणि पौराणिक मान्यता आहे. तर विज्ञान सूर्यग्रहणाचं कारण सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थितीमुळे पडणारी सावली असल्याचं सांगतं. अशा प्रकारे धर्म आणि विज्ञान या दोन्हीचे दृष्टिकोन वेगवेगळे असले तरी दोघांचं महत्त्व त्यांच्या त्यांच्या संदर्भात आहे. पण मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणारं हे पूर्ण सूर्यग्रहण नेमकं कोणत्या देशात दिसणार आहे आणि भारतात याचा अनुभव घेता येणार आहे का? याचं उत्तर चला पुढच्या भागामध्ये सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आता जाणून घेऊया 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणारं हे पूर्ण सूर्यग्रहण नेमकं कोणत्या देशात दिसणार आहे आणि हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? तुमच्या मनातील सर्वांचा हा महत्त्वाचा प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वात आधी समजून घ्यावं लागेल, प्रत्येक सूर्यग्रहण संपूर्ण जगभरातून दिसत नाही. चंद्राची सावली पृथ्वीवर एका अरुंद पट्ट्यात पडते. त्यामुळे ज्या भागावर ही सावली पडते तेथील लोकांना पूर्ण सूर्यग्रहण पाहता येतं. इतर अनेक ठिकाणी अंशतः सूर्यग्रहण दिसतं, तर काही देशात ते अजिबात दिसत नाही. 12 ऑगस्ट 2026 रोजीचं पूर्ण सूर्यग्रहण मुख्यतः ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, उत्तर अटलांटिक महासागराच्या काही भागातून पूर्ण स्वरूपात दिसणार आहे. याशिवाय युरोप, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियातील काही देशांमध्ये अंशतः सूर्यग्रहण पाहता येणार आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. 12 ऑगस्ट 2026 रोजीचं हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. याचं कारण म्हणजे त्यावेळी चंद्राची सावली पृथ्वीच्या ज्या भागावर पडणार आहे त्यामध्ये आपल्या भारत देशाचा म्हणजेच आपल्या भारताचा समावेश नाही. म्हणून भारतातून हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही आणि खगोलीय दृष्टीने भारतात या ग्रहणाचं दृश्य स्वरूप अनुभवता देखील येणार नाही. मित्रांनो, आता अनेकांच्या मनात आणखीन एक प्रश्न निर्माण होतो, जर भारतात सूर्यग्रहण दिसणारच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून सुतक पाळावं का? मंदिरं बंद राहतील का? पूजा करावी की नाही? आणि विशेषतः गर्भवती महिलांनी काय करावं याबाबत धर्मशास्त्र, पंचांग आणि विद्वान काय सांगतात हे आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे, जर 12 ऑगस्ट 2026 रोजीचं सूर्यग्रहण भारतात दिसणारच नाही तर सुतक लागणार का? मंदिरं बंद राहतील का? पूजा, जप, उपवास आणि इतर धार्मिक कार्य करता येतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्र आणि अनेक पंचांगानुसार जे ग्रहण ज्या प्रदेशातून दिसत नाही त्या प्रदेशात सामान्यतः ग्रहणाचं सूतक मानलं जात नाही. म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजीचं हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे भारतात राहणाऱ्या बहुतांश लोकांसाठी सूतक लागू होत नाही अशी अनेक पंचांगाची आणि धर्मशास्त्रज्ञांची भूमिका आहे. त्यामुळे नियमित देवपूजा, जप, नामस्मरण, दैनंदिन धार्मिक कार्य नेहमीप्रमाणे करता येऊ शकतात. आता बोलूया गर्भवती महिलाबद्दल. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. काही जण म्हणतात बाहेर पडू नका, काही जण म्हणतात काहीही खाऊ नका, तर काही जण भीती निर्माण करणारे दावे देखील करतात. पण यामध्ये सत्य आणि परंपरा याची वेगवेगळी बाजू समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. वैद्यकीय विज्ञानाच्या दृष्टीने भारतात हे ग्रहण दिसत नसल्यामुळे गर्भवती महिलांना कोणतेही कठोर नियम पाळणे गरजेचे नाही. तर धार्मिक परंपरेनुसार
अनेक कुटुंबे श्रद्धेने काही नियम ग्रहणामध्ये पाळतात. परंतु जर आपल्या धार्मिक परंपरानुसार जर तुम्हाला हे सूर्यग्रहणासंबंधीचे नियम पाळायचे असतील तर तुम्ही पाळू शकता, किंवा तुमच्या मनामध्ये कोणती भीती किंवा शंका राहू नये, तर मनातील एक शंका म्हणून देखील तुम्ही हे सूर्यग्रहणाचे नियम पाळू शकता. आरोग्याचा धोका असेल, भगवंताचे नामस्मरण करणे, मन शांत ठेवणे, सकारात्मक विचार करणे आणि अनावश्यक भीती न बाळगणे. म्हणूनच श्रद्धा असेल तर परंपरेचा आदर करा, कारण आपल्या भारतीय परंपरेमध्ये ग्रहणाचा एक पगडा म्हणता येईल तो आहे. ग्रहण काळामध्ये आपल्या भारतीय परंपरेमध्ये काही नियम सांगितलेले आहेत आणि ते गर्भवती महिलांनी पाळणे देखील, त्याचे महत्त्व देखील सांगितलेले आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण सूर्यग्रहण 2026 याची संपूर्ण माहिती, आषाढ दीप अमावस्या 2026 याची माहिती, दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्र आल्यावर काय करावं, काय टाळावं, गर्भवती महिलांनी कोणते कामं करावीत, कोणती टाळावीत, नेमकं या दिवशी मटण खावे का, हा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.